गुड मॉर्निंग दादा, कसं आहेस? मस्त काय सांगशील आम्हाला वर्कआउट बद्दल? करूया ना आज. डिप्स बघूया आपण. तुम्ही डिप्स जेव्हा वगैरे मारता ना, तुम्ही काय करता, तुम्ही तुमचे माइंड सेट ठेवले तुम्ही लोकांनी की माझं कसं, म्हणजे तुम्ही 10 जातात माझे, किंवा डिप्स मारता माझे हात इकडे तिकडे जातात. तुम्हाला थोडस म्हणजे हेल्प करतो मी की तुम्हाला इझी जाईल तसं करून. तर पहिले तुम्ही डिप्स जाऊन व्हा. ह्याला मागे पाठव. बीच जाओ. हा, थांबा थांबा थांबा, तसंच राहा. गुडघ्यावर बसा तसे. तुम्ही काय करता, डिप्स मारताना तुझे एल्बो पूर्ण असे बॉडीला टच होतात, बरोबर. तुझे एल्बो पूर्ण असे बाहेर जातात. तुम्ही डिसलोकेट करता. पहिले नॉर्मल ना तुमच्या शोल्डर मध्ये, आर्म्स मध्ये ना पहिले पॉवर आणा. त्यासाठी डिप्स जाऊन हो. हा, डिप्स मारताना ना हे बघ, एवढंच आहे ना, हाफ खालून जमिनीवरून एवढंच मारायचं, एवढं पुश करायचं, एवढं करा. पुश, थोडं थोडं पुश, फास्ट. आणि समोर बघायचं, कधी पण स्ट्रेट बघायचा, जमिनीकडे बघून मारायचा डिप्स. नाही नाही, अप अप. तू पहिला काय करतोस माहितीये का, डिप्स मारतोस ना, हे जेवढं आपलं आहे ना बॉडी पोश्चर, तुझं नीट पाहिजे. तुझं बॉडी पोश्चर नीट नसेल ना, तर तुम्ही डिप्स मारू नाही शकणार. कारण का पॉवर जास्त लागते. काही वेळेस काय होतं, आपण असं शोल्डरने खाली जातो. डिप्स मारताना बॉडी अशी आहे ना माझी, तर हे असं सरळ झालं पाहिजे. माझी बॉडी बघ कशी येते, बरोबर. तुम्ही असं मारता, असे मारल्यामुळे तुमची पॉवर इथं आउट होते, एल्बो बाहेर जातात, पॉवर कट होते. तुम्ही स्वतःची बॉडी उचलू शकणार नाही. बॉडीचा वेट पूर्ण चेस्ट अप, जवळ मागे, स्ट्रेट नजर समोर पाहिजे. म्हणजे खाली मारताना सरळ बघायचं, खाली नाही बघायचं. पूर्ण पॉवर हातावर मारून ट्राय करायला. आणि रिलॅक्स, जास्त हात पण ना ओपन करा. तुम्ही जास्त हात ओपन करता, पाय पण जास्त मागे नाही, बरोबर. हा हा, मग थोडा एल्बो मध्ये घे. बस बस बस, अप अप अप. आता एकदम इझी आहे का डिप्स मारताना, नसा वगैरे